तर नमस्कार मित्रांनो, ब्लॉगची सुरुवात कुठून करतोय माहिती का? उपनेर बसून. या इकडं उपनेर आहे, पाण्या पावसाचं वातावरण आहे. मोकार उपनेरला गिराय का ह्या माय आंधी येऊन बसायला त्याला उपनेर न्यायचे. आणि उपनेरवाला आहे तो तिकडं, त्याच्यामुळं सकाळपासून तो म्हणतो 11 वाजता येतो शेतात आमच्या आला. आता 1-1:30 वाजलाय तरी येईल नव्हता तो. आता शिकायचा तरी त्याला 2 चक्कर झालं मग आलं. आता तो झाला येईल ना, आता जाणार आहे आम्ही आमच्या शेतात. तर पुढं दाखवतो कसं काय एन्जॉय आहे. बाय बाय. आता सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट झाली का, आम्ही ह्या मांग बसवलं होतं गाडीवर. या काय म्हणता माहिती आहे, इडून आता मोळ आहे इडा आंब्याला. असा गाय उतारलो पुरा फास्ट आणि गेलो पाहिला तर त्या मुंग्यांचा घरट आहे. आली गपचूप निघून चालू परत गाडी. तुझी गाडी या इडवर लावेल ही पाय, आणि तू काला बसतो आता? निघ ना पाय पाय. चावी आता मला माहिती आहे गाडीची चावी. एवढी धाव पडे ना काय सांगू आपण. तिथे आहे आपला मंडपाचं सामान दादा. पण आता इथून आपण शिफ्ट केलाय मंडपाचं सामान. आणि मी आलोय पेट्रोल घ्यायला. शेताकडे आलो होतो सगळे घेऊन, तर पेट्रोलच संपून गेला अर्ध्या रस्त्यात. तिकडून गुचक्या मारीत तिथं आलो. आणि ह्या पेट्रोल संपायच्या नादामध्ये एवढा लय मी पेट्रोल घेऊन ठेवलाय ना, काय सांगू. नाही सांगू शकत तुम्हाला मी काय करून बसलोय. सगळं पेट्रोल पंप चालू आहे. ती महिनाभर पुरवलं एवढा मी पेट्रोल आणि डिझेल घेऊन ठेवला होता गाडीला. पण पेट्रोल पंप चालू आहे. ते आता त्याच्यातला टाकीतोय आणि फिरतोय. देखो लय वैताग राव. त्या पावसामुळे सगळा वैताग झाला. नाही तर सुखी जिंदगी होती. आता कसं फोन आला. चपात्या. हॅलो, मग तुम्ही जेवल्यात का? डब्याला घेऊन चालू आता मी कुठं माहिती का? या इकडं. ते देखिए इधर एक होय, पटकन घेऊन ये. पटकन येशील ना? गब्याचा आला चपला आणायला. त्या आता मंगळवारी नाही रांधायचा कार्यक्रम चालू राहतोय ना प्रत्येक मंगळवारी. तर पोरांनी स्वयंपाक केला इकडं पोरीनी छोट्या. आणि ह्यो झाल्या आणि इकडे हा चपला विसरून आला तिकडे. त्याच्यामुळे आता चपला घेऊन आणि जाणार आहे आता याला घेऊन शेताकडे. आगाय आपण आधी झालं का पाहिजे जेव्हा? हा जेव्हा काय बनवलाय? काय बनवलाय? बिर्याणी नाही बनवली का? आम्हाला चालते ना बाय. देवालाच बनवला का? त्याने खाती काय? तुम्ही नाही खाणार ना मग? आणि मग बरं म्हणते द्यायला जाऊ रे. अय काय बनवलाय स्पेशल? फक्त खिचडी भातच? मग बनवलंय का रवा? हे पार्सल देता का मग आम्हाला? चायला काय उपयोग नाही. डब्या येतोय माझ्या संग आता. त्याच्यामुळं आम्ही चालू आता गहू काढायला. डब्याचा भुसकाट पाडणार आहे मी तिकडं. या पावसानं पार नको गेलाय. रोज संध्याकाळची असं वातावरण पाय असं होत आहे. असं वाटत आहे लगेच पाऊस येईल. काल एवढी धांदळ माझ्या होती. हरडी पाळाली या ना गवऱ्या दाखल्या होत्या. आणि आंब्या नाही का ह्याच रस्त्यानं मी मकावर फळं ताडपत्री घेऊन काल संध्याकाळची ताडपत्रीनं झाकून टाकली. ती ताडपत्री वाऱ्यानं उडून दिली होती सकाळी पाहिली तर. पण डिझेल नव्हता, म्हणजे पाऊसच नव्हता आला. तरी गांडावला होता पावसानं आम्हाला. त्याच्यामुळं आजचा विषय काय झाला माहितीये का? उपनेरवाल्याच्या माग मी सकाळपासून फिरलोय आणि उपनेरवाल्यानं आणून नाही चुलतेच्या इकडे लावलाय उपनेर. आता काय सांगू, लय मोठा टेन्शन येलं होतं. त्याच्यामुळे मी लय शिया खायला आली. म्हणलं जाऊ दे मरुदी. आता त्याचा झाला का काढू आपण. त्याचा होता आलाय. मी आलो होतो घरी. तर मग आता जाऊ पटापट आम्ही तिकडं. आणि आता पाऊस तितकं सुटलाय. तुला फशीत होती, तुला काय समजत नाही का? म्हणती त्यांचा आला लगेच झालाय. काय करायचं होता घरी? मग येत होतो ना आम्ही. नाटक करू नका. मग मोठी फशी सुटल्या आम्हाला.
त्याच्यामुळं घाय घाय आलो आम्ही. काय गाडी पडलो असतो ना रे. हा काय लोटीत होतो चंद्रकले गब्याला विचार नाही तर. हा मग आम्ही लय फास आलतो आणि नाही मग पडलो असतो. एवढा खरा नाही बोलायचा. या इकडं उपनेर चालेल किती राहिलंय बघ त्या झाली आमचा नंबर आहे. आमचा आला हेड ह्याच्या खाली आम्ही झाकून ठेवलाय. आणि ह्या उपास हाय ही झोपले हिला बर का. खात्यात कोण आणि खाताय कोण इकडे पाय याला म्हणतात असली उपास. तसं आम्ही भरपूर काय काय ह्या लाडू आणलं ती आणि ह्या उपासाचा आणि ह्या आणला होता येली ह्या चाव म्याव करायला. आणि गब्यानं आम्ही त्याच खाल्ला तसा. आणि गुलाबजाम आणलं होतं गुलाबजाम खाल्लं. आणि ह्या उपासाचा तिला आणलाय आणि ह्या यागडाच उपास खाऊ राहिले ही. आणि ह्या पाणी टिपकतोय ह्या पा आईला किती वाईट गेला. एवढा करू नाही बोलायचं आता. मला आता दिसतंय कुठे दिसतंय काय शेवटचा आहे काय करायची मंगळवार आताची तिसरं शेवट नाही रे. त्यापे गरजतोय ना ना आता फुटला जा कोणी ना. तर झाला आता गहू वाहून. हे आपण की गाडी आहे इसमें डाला आहे आमच्या ह्या इथल्या वावरातला एवढा गहू झालं. आणि त्यापा तिडून वाहिलाय ह्या कठाडावरून. ह्यापा इथून वाहिलाय हा भाऊ चालाय ना ह्या कठाडावरून वाहिलाय गहू इधरशी असं इकडून घेऊन येऊन ह्या बांधानं इथून आणि मग इकडं गाडीत गव्या बसला होता गाडीत. आणि आता मला जरा दुकानावर अशी आजचा ब्लॉग इकडे संपवायचे आणि आपण की गाडी इसीलिए अरे थोडा इकडेच राहून गेलाय. आपलाच आहे. हां जाऊन टाकतील त्यांची काय. चल घरी येतो ना लगेच तर चाललो घरी. बाय बाय. इस कुत्ते का भ्याव लगता है उसको.